विधान लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली मुख्यमंत्री साहेबांकडून? खासदार साहेब या ना तुम्ही. डॉक्टर ह्या वर्षीची तयारी मला वाटतं लोकांमध्ये आपण गेलात वारकऱ्यांना विचारलं की वारकरी खूप समाधानी आहेत की ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारने पंढरपूरच्या या वारीसाठी तयारी केली. वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, खाण्याची निवाराची व्यवस्था असेल, औषधाची व्यवस्था असेल. लोक वारकरी खूप समाधानी आहेत आणि मला वाटतं दरवर्षी ही व्यवस्था अजून चांगली होत राहिली. गेल्याही वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः वारीची पाहणी करण्यासाठी, व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्याच याही वर्षी माननीय मुख्यमंत्री 2 दिवस इकडे पंढरपूरमध्ये होते. व्यवस्था त्यांनी पाहिली की कशा प्रकारे व्यवस्था इथे केलेली आहे आणि त्याचबरोबर निर्मल वारी हा एक वेगळा उपक्रम यावर्षी सरकारच्या माध्यमाने राबवण्यात आला. त्याच्या देखील मोठा आनंद, उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये आहे. काल मुख्यमंत्री साहेब देखील निळोबरायांच्या पालखीत चालले, आज देखील आपण पंढरपूर या ठिकाणी प्रवास करताय. काय आनंद आहे आपल्या चेहऱ्यावर? खूप समाधान आहे, उत्साह आहे. आम्हाला देखील आमच्या त्या धकाधकीच्या आयुष्यामधून आज वारीमध्ये सगळ्या वारकऱ्यांबरोबर चालल्यानंतर एक वेगळा आनंद, उत्साह मिळत असतो. कामामध्ये चांगला उत्साह मिळत असतो, ऊर्जा मिळत असते. आणि एक आठवडा अगोदर माऊलींच्या पालखीमध्ये देखील चालण्याचा मान मिळाला, चाललो तिथे. त्याचबरोबर सारथ्य करण्याचा मान मिळाला. आज तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य करायला मिळालं, दर्शन झालं. तर एक वेगळं समाधान जे आहे आज इथून घेऊन आम्ही जाणार आहोत. वारकऱ्यांना काय शुभेच्छा द्याल निमित्ताने? उद्या आषाढी एकादशी. वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. की गेले अनेक दिवस वारकरी पायी चालतायत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि आज ही वारी पूर्ण होते. आज रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते, वारकऱ्यांच्या हस्ते विठुरायाचं विधिवत जी आहे ती पूजा इथे होणार आहेत. त्या निमित्ताने सगळ्या वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना हेही सांगतो की आपण वारकरी महामंडळ बनवलेलं आहे. या वारकरी महामंडळाच्या माध्यमाने येणाऱ्या ज्या दरवर्षीच्या वारी आहेत त्याच्यामध्ये चांगली सुविधा प्रत्येक निवाऱ्याच्या ठिकाणी जिथे वारी विसावते तिथे चांगल्या प्रकारे निवाऱ्याची सुविधा, औषधाची सुविधा, राहण्याची सुविधा, हॉस्पिटलची सुविधा, या सगळ्या गोष्टी या महामंडळाच्या माध्यमाने होतील आणि येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये ही सुविधा जी आहे ही वाढत जाईल. त्याच्यासाठी हे महामंडळ खरं तर गठीत करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्थेचे लोक देखील घेण्यात येतील जे वारीचं गेले अनेक वर्ष नेतृत्व करतायत, पालखीचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पूर्ण वारीचं नियोजन दरवर्षी कशा प्रकारे केलं जाईल याच्यासाठी हे महामंडळ काम करेल. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.